वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत होते तो व्हिडिओ जो आहे शेवटी चॅनलवर आलेला आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये यूट्यूबवर कशा पद्धतीने आपण पैसे कमवायचे, 1000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात आणि नंतर यूट्यूब मॉनिटायझेशन कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट जे आहे आपल्याला किती मिळते आणि कधी मिळतं, या संदर्भात A to Z माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नवीन असतो यूट्यूबवर तर त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी माहित नसतात आणि त्या संदर्भातच आपण त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो। तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे की पहिली गोष्ट म्हणजे यूट्यूबवर पैसे कमवता येतात का किंवा कसे पैसे कमवायचे। तर सगळ्यात सोपा सरळ मार्ग आहे, तुम्हाला यूट्यूबवर एक चॅनल सुरू करायचं आहे। तुमच्या चॅनलवर तुम्ही डेली व्हिडिओज टाकायचे आणि व्हिडिओज टाकताना जर तुमच्या चॅनलवर तुम्ही मॉनिटायझेशन ऑन झालं तुमच्या चॅनलचं तर त्यावेळेस मात्र तुम्ही यूट्यूब पासून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता। ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर की यूट्यूब पासून पैसे मिळतात का, तर यूट्यूब पासून भरपूर पैसे आपण कमवू शकतो। मी स्वतः कमवतोय। ॲक्च्युली माझे 3 चॅनल आहेत, तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे। किशोर झगरे ऑफिशियल 41,000 सबस्क्रायबर, किशोर झगरे नंतर त्याच्यावर 3,200 सबस्क्रायबर, किशोर झगरे व्लॉग्स त्याच्यावर 1,100 किंवा 1,000च्या वर सबस्क्रायबर आहे। तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे। तिन्ही चॅनलवर माझी जी आहे अर्निंग चांगली होते आणि माझी जी अर्निंग आहे यूट्यूब पासून जवळपास 3 लाख रुपये आहे। मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो। जवळपास इतके डॉलर माझे बनलेले आहे यूट्यूब पासून। तर तुम्ही जे आहे नवीन जर असाल तर तुम्ही नक्की यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि यूट्यूबवर सुद्धा तुम्ही जे आहे काम करावं जेणेकरून तुम्हाला पैसे कमवता येतील यूट्यूब पासून। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे आपल्याला यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज नेमकं कधी होतं आणि कशा प्रकारे होतं त्या संदर्भात जाणून घेऊया। तर यूट्यूब मॉनिटायझेशन काय असतं बघा। सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचं जे यूट्यूब चॅनल तुम्ही स्टार्ट केलेलं आहे तर त्याच्यावर तुम्ही व्हिडिओज टाकताय म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे, तुमचं चॅनल कोणत्याही टॉपिकशी रिलेटेड असेल तर त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओज तुमच्या चॅनलवर टाकताय। तर तुम्ही व्हिडिओज टाकत असताना तुम्हाला तुमच्या चॅनलवर काही क्रायटेरिया आहे मॉनिटायझेशनचा, तो पूर्ण करावा लागतो। आता तो किती असतो, तर तुम्हाला तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर, कमीत कमी 1000 सबस्क्रायबर असले पाहिजे, 4000 घंट्याचा वॉच टाईम असला पाहिजे आणि नंतर 10 मिलियन व्ह्यूज असले पाहिजे शॉर्टवर। ठीक आहे, हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे। थोडक्यात सांगतो, जर समजा तुम्ही तुमच्या चॅनलवर फक्त लॉंग व्हिडिओज टाकत असले तर तुम्हाला मागच्या एका वर्षामध्ये किंवा मागच्या 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आणि 4000 घंट्याचा वॉच आवर पूर्ण करायचा, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार। तुम्ही चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय करू शकता आणि तुमचं चॅनल अप्रूव्ह सुद्धा होणार। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर त्यावेळेस तुम्हाला मात्र मागच्या 90 दिवसामध्ये तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि गेल्या मागच्या 90 दिवसामध्ये तुमच्या चॅनलवर 10 मिलियन व्ह्यूज आले पाहिजे शॉर्ट व्हिडिओला। ठीक आहे, हा शॉर्टचा क्रायटेरिया आहे। तुम्ही दोन्ही प्रकारे चॅनल मॉनिटाईज करू शकता। आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्या चॅनलपासून आपल्याला पैसे कधी मिळतात किंवा कसे मिळतात, तर सगळ्यात अगोदर बघा, तुम्ही चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर तुमच्या चॅनलवर ॲडव्हर्टाईज सुरू होते। आता ॲडव्हर्टाईज म्हणजे आपण ज्यावेळेस यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतो तर व्हिडिओच्या सुरुवातीला, व्हिडिओच्या मधामध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला ॲड दिसतात, तर त्याच ॲडचा रेव्हेन्यू आपल्याला मिळतो। आता तो किती मिळतो ते सुद्धा सांगतो थोडक्यात। आता समजा माझं चॅनल आहे, माझं चॅनल मॉनिटाईज आहे, तर मला यूट्यूब काय करते, माझ्या व्हिडिओवर ॲड दाखवते, ते ॲड तुम्हाला दिसतात आणि त्यातला 55% जो रेव्हेन्यू आहे तो मला मिळतो आणि 45% रेव्हेन्यू यूट्यूबला जातो। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता इथे जे आहे आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे यूट्यूब पेमेंट नेमकं आपल्याला कधी मिळतं आणि किती मिळतं। ठीक आहे, तर बघा, ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतं तर मॉनिटाईज झाल्या आपल्याला पैसे मिळतात का, तर आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच आपल्याला पैसे मिळत नाही, पण आपल्या व्हिडिओवर ॲडव्हर्टाईज सुरू होतात म्हणजे आपले पैसे बनायला सुरुवात झाली। आता ते पैसे आपल्याला कधी मिळणार, तर त्याच्यासाठी अगोदर आपलं चॅनल मॉनिटाईज होत असताना आपल्याला गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवावं लागतं। गुगल ॲडसेन्स अकाउंट काय असतं, तर थोडक्यात जर समजा तुम्हाला यूट्यूबपासून पैसे कमवायचे तर त्यासाठी तुम्हाला ॲडसेन्स अकाउंट जे आहे ते बनवावंच लागतं, त्याचद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता। आता थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवता किंवा चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय करता तर तुमचं स्वतःच्या नावाचं एक गुगल ॲडसेन्स अकाउंट बनतं। ते गुगलचं एक प्रोडक्ट आहे गुगल ॲडसेन्स अकाउंट। ते बनल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं बँक अकाउंट जोडावं लागतं। तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं बँक डिटेल्स सगळं भरावे लागतात आणि त्या भरल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या चॅनलवर $100 कंप्लीट होतात, किती डॉलर, $100 कंप्लीट होतात, म्हणजे जवळपास आपल्या इंडियन करन्सीमध्ये जवळपास 10,000 रुपये, सध्याच्या
भावामध्ये, ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या चॅनलवर $100 पूर्ण झाले तर काय होतं, यूट्यूब अल्गोरिदम $100च्या वर जेवढे काही तुमचे पैसे असतील, मग एखाद्या महिन्यामध्ये तुमचे $300 झाले, एखाद्या महिन्यामध्ये $500 झाले, तर तेवढेच्या तेवढे $500 तुमच्या अकाउंटमध्ये बँक डिटेलमध्ये किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातात, ठीक आहे. आता ते मिळतात कधी, तर ते मिळतात आपल्याला कोणत्याही महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या मधामध्ये. आता तुम्ही म्हणाल की बुवा आपल्याला पेमेंट कसं मिळतं, तर बघा मागच्या महिन्याचं माझं जे काही पेमेंट आहे ते मला कधी मिळणार, पुढच्या महिन्यामध्ये. म्हणजे मागच्या महिन्याचं पेमेंट मला या महिन्यामध्ये मिळणार, या महिन्याच्या 21 ते 26 तारखेला मिळणार. या महिन्याचं पेमेंट मला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार 21 ते 26 तारखेच्या मधात, ठीक आहे. कळालं आता, ओके. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही विचाराल की आपल्याला बँक डिटेल्स किंवा आपल्याला ॲड्रेस व्हेरीफाय करावा लागतोच का, तर याचं उत्तर जे आहे ते हो आहे. का, कारण की यूट्यूबला माहीत पाहिजे की आपण ज्या क्रिएटरसोबत किंवा क्रिएटर जो अप्लाय करतो मॉनिटायझेशनसाठी तो कुठे राहतो, त्याचं डिटेल काय आहे, तो कशा प्रकारचे त्याच्या काय काय गोष्टी आहेत, ते सगळी माहिती जी आहे यूट्यूबला असली पाहिजे. जेणेकरून जे आहे तुमची माहिती जी आहे गोपनीय असते. आणि विशेष म्हणजे जे आहे तुम्ही तुमचा ॲड्रेस दिल्यानंतर, तुमचं बँक डिटेल दिल्यानंतर तरच ते पैसे जे आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात, ठीक आहे. आता गोष्ट करूया की यूट्यूबचं पहिलं पेमेंट आपल्याला मिळतं कधी, तर आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळतं आपल्याला $100 पूर्ण झाल्यानंतर. आता ते पेमेंट वेगवेगळं असतं. कोणाला पहिलं पेमेंट $100 म्हणजे $105 येतं, कोणाचं पेमेंट $110 येतं, कोणाचं पेमेंट $200 येतं, कोणाचं पेमेंट $500 सुद्धा येऊ शकतं पहिलंच पेमेंट. का, कारण की तुमचं चॅनल कोणत्या पद्धतीचं आहे आणि तुमच्या चॅनलवर नेमकं किती रेव्हेन्यू तयार झाला ते त्याच्यावर ते डिपेंड असतं. आता बोलूया की आपल्याला नेमका किती दिवस लागू शकतात चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर पेमेंट मिळाला. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो जास्तीत जास्त क्रिएटरचा. तर बघा आपलं चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये आपलं पेमेंट जे आहे यूट्यूबपासून सुरू होतं. आता दर महिन्याला पेमेंट मिळतं का, तर हो. तुमच्या चॅनलवर जर चांगले व्ह्यूज येत असतील आणि तुमचे जर $100 दर महिन्याला होत असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला दर महिन्याला यूट्यूबपासून पेमेंट मिळतं किंवा तुम्ही असं थोडक्यात म्हणू शकता यूट्यूबपासून तुम्हाला पगारच मिळतो, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 1000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात, ठीक आहे. तर आपण कॅल्क्युलेट करूया. बघा माझं चॅनल आहे, माझं मेन चॅनल आहे ज्याच्यावर 41,000 सबस्क्रायबर आहे आणि त्याच्यापासून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. बघा यूट्यूबवर आपल्याला कशाचे पैसे मिळतात, तर यूट्यूबवर आपल्याला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर यापैकी सबस्क्रायबरचे पैसे मिळत नसतात, फक्त आपल्याला व्ह्यूजचे पैसे मिळतात. जेवढे आपल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज तेवढे आपल्याला जास्त पैसे मिळणार. त्याच्यावर सुद्धा 2 गोष्टी असतात. एक, आता आपला जो व्हिडिओ असतो त्याच्यावर CPM किती आहे. CPM म्हणजे कॉस्ट पर माईल. म्हणजे एखादा ॲडव्हर्टायझर तो काय करतो, यूट्यूबला पैसे देतो की माझी ॲड या व्हिडिओवर लावा. त्या व्हिडिओची जी ॲडव्हर्टायझर जो पैसे देतो त्याला म्हणतात CPM. जेवढा CPM जास्त तेवढा आपला RPM जास्त होण्याची शक्यता असते. आता RPM काय असते, तर CPMच्या कंपॅरिझनमध्ये आपला जो RPM तो ठरतो. म्हणजे थोडक्यात रेव्हेन्यू पर माईल. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या व्हिडिओवर एखाद्या व्हिडिओला मला 0.40, 0.60 किंवा 0.70 असा रेव्हेन्यू किंवा असा RPM मिळतो. आता याचा थोडक्यात अर्थ सांगतो तुम्हाला. आता थोडक्यात जर समजा माझं चॅनल एज्युकेशनचं आहे तर मला काय होईल की कमीत कमी 3,500 व्ह्यूजला माझा $1 बनतो. 3,500 व्ह्यूजला $1 बनतो. नंतर मग दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जर समजा माझं चॅनल जर टेकचं आहे, हे चॅनल टेकचं आहे तर याच्यावर पैसे जास्त बनतात. आणि विशेष फायनान्सचं जर चॅनल असलं तुमचं, फायनान्स म्हणजे ज्याच्यामध्ये पैशा संदर्भात गुंतवणूक किंवा पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे SIP सुरू करायची, अशा प्रकारचं जर तुमचं चॅनल असेल तर त्यावेळेस मात्र तुमचा RPM खूप जास्त असतो. म्हणजे 1000 व्ह्यूजला तुम्हाला $4-5 पडतात. म्हणजे तुम्ही विचार करा, मला जिथे 3-4 हजार किंवा 3,500 व्ह्यूजला $1 पडला होता, 3,500 म्हणल्यापेक्षा आपण 4,000 म्हणू, म्हणजे 3 किंवा 4,000 व्ह्यूजला मला $1 पडतो. काही चॅनलवाल्यांना 1000 व्ह्यूजला $4-5 पडतात. म्हणजे जवळपास त्यांना जर 4,000 व्ह्यूज आले तर जवळपास त्यांना किती डॉलर पडतात, जवळपास $16-17 त्यांना पडतात, ठीक आहे. असा फरक असतो. आणि जर तुम्ही व्लॉगचं बघितलं की समजा एखाद्या क्रिएटरचं व्लॉग चॅनल असेल तर व्लॉगवर पैसे कमी मिळतात, किंवा मनोरंजन चॅनल आहे, कॉमेडी चॅनल किंवा एंटरटेनमेंट चॅनल, तर त्याच्यावर सुद्धा जो आहे RPM कमी असतो, त्याच्यापासून पैसे थोडे कमी मिळतात. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की 1000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात. तर 1000 व्ह्यूजला कधी कधी 0.30, 0.40, कधी कधी डायरेक्ट म्हणजे $1, कधी कधी $2, कधी कधी $5 आणि कधी कधी $10 सुद्धा मिळतात. आणि एवढंच नाही, तुमचा व्हिडिओ कुठं बघितला जातो यानुसार सुद्धा तुमचे डॉलर ठरतात. जर तुमचा व्हिडिओ परदेशातून एखादे प्रेक्षक बघत असतील तर त्यावेळेस रेव्हेन्यू जास्त बनतो किंवा RPM जास्त असतो.
आणि जर तुमचं प्रेक्षक भारतातले व्यक्ती आहेत त्यावेळेस थोडा RPM कमी असतो. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता आहे सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यूट्यूबवर आपल्याला पैसे कमवायचे. तर मग पैसे कमवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर बघा, यूट्यूबवर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी एक साधी सोपी सरळ गोष्ट सांगतो मी. माझ्या एक्सपिरियन्सनुसार 5 वर्षाच्या अनुभवानुसार जर तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस व्हायचं आणि पैसे कमवायचे तर त्यासाठी फक्त 2-3 गोष्टी हव्या, ज्या जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही सुद्धा यूट्यूबपासून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. फक्त तुम्ही काय करा, सातत्य ठेवण्याचं तुम्ही जर सातत्य ठेवू शकता किंवा कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये असेल की तुम्ही दररोज व्हिडिओ अपलोड करू शकता आणि तुम्ही काम करायला तयार आहात किंवा मेहनत करायला तयार आहात आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं कंटेंट जर यूट्यूबवर बनवायला तयार असाल तर त्यावेळेस मात्र मी सांगतो तुम्हाला की तुम्ही यूट्यूबवर सक्सेसफुल नक्की होऊ शकता आणि यूट्यूबपासून चांगल्या प्रकारे कमाई करू शकता. मोठमोठे क्रिएटर जे आहेत ते लाखोमध्ये कमवतात दर महिन्याला. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला काही एक्झाम्पल सांगायचे झाले तर सौरव जोशी व्लॉग्स इंडियामधलं इंडियाज मोस्ट नंबर 1 क्रिएटर आहे व्लॉग चॅनलमध्ये. तर मेन क्रिएटर जो आहे सौरव जोशी व्लॉग्स आजच्या दिवसामध्ये जवळपास 60 ते 70 लाख फक्त गुगल ॲडसेन्सपासून कमवतो. आणि एवढंच नाही, यूट्यूबवर कमाईचे खूप सारे रस्ते असतात. अफिलिएट मार्केटिंग आहे, स्पॉन्सरशिप आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही गुगल ॲडसेन्स थ्रू म्हणजे ॲडव्हर्टाईजद्वारे सुद्धा कमवू शकता. स्पॉन्सरशिप आली तुम्हाला 10,000 15,000साठी, त्याद्वारे सुद्धा कमवता येते. आणि जर समजा एखादा प्रोडक्ट आहे, समजा माझा माईक आहे, माईकची लिंक मी इथे दिली तर याला अफिलिएट मार्केटिंग म्हणतात, त्याद्वारे सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये क्लिअर केल्या. आय होप सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जो आहे माहितीपूर्ण आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.